मला एवढंच. आणि आम्ही लोकशाहीत विश्वास ठेवणारी आमची महाविकास आघाडी आहे, संविधानाचं रक्षण करणारी आमची आघाडी आहे, म्हणून तुमचे प्रश्न आम्ही नक्कीच घेऊ. आमचा जाहीरनामा हा केवळ जाहीरनामा नाहीये, पण एक जागरूक डॉक्युमेंट आहे आणि कंटिन्युअसली चेंजिंग डायनॅमिक असं आमचा एक हा जाहीरनामा आहे. कट कॉपी पेस्ट जो भाजपचा जाहीरनामा आहे तसा बिलकुल नाहीये, हे तुम्हाला दिसतंय. ह्याच्यात सर्व सामान्यांचे विषय जे आहेत ते तुम्हाला दिसून येत आहेत. भाजपचा जाहीरनामा बघितल्यावर आम्हाला त्यांच्यामध्ये आणि जे जनाचे प्रॉब्लेम्स आहेत, सामान्य लोकांचे जे अडचणी आहेत, त्याच्यामध्ये खूप मोठा डिस्कनेक्ट आम्हाला दिसून आला. भाजपचं प्रत्येक धोरण जे आहे ते आणि जे सर्वसामान्यांची धोरणं आहेत, सर्वसामान्यांच्या ज्या मागण्या, त्याच्यामध्ये खूप मोठी एक तफावत दिसून येते, डिस्कनेक्ट दिसून येतं. आमचा जो महाविकास आघाडीचा जो जाहीरनामा आहे तो एक कंटिन्युअसली श्वास घेणारा डॉक्युमेंट आहे, कारण का त्याच्यामध्ये कामगार असो, महाविकास आघाडीचा प्रत्येक घटक असो, सोलापूरचा उद्योगपती असो किंवा रिक्षा चालक असो किंवा पत्रकार असो, सगळ्यांचा इनपुट ह्या महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यामध्ये तुम्हाला दिसून येतं. आणि तुम्ही बघितलंय, जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता महापालिकेवर होती तेव्हा आम्ही जे काही जाहीरनाम्यामध्ये लिहिलेलं ते सगळं करून दाखवलं. आम्हाला कोणाला सिद्ध करण्याची गरज नाही, आम्ही करून दाखवलं. शोकांतिका ह्या गोष्टीची आहे की मागच्या 10 वर्षात जे जे काही भारतीय जनता पक्षाने सांगितलं ते एकही गोष्टी अंमलात येताना आपल्याला होताना दिसली नाही. इम्प्लिमेंटेशन झिरो. भारतीय जनता पक्षाचे वरचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे धोरण असतील, महाराष्ट्राचे धोरण असतील किंवा महापालिकेचे असतील, एकही आपल्याला होताना दिसलं नाही. गेले 9 वर्ष इलेक्शन झाले नाहीयेत, गेले 5 वर्ष ऍडमिनिस्ट्रेटर नेमले असल्या कारण, जनरल बोर्ड नाहीये, लोकप्रतिनिधी नसल्या कारण मनमानीचा कारभार आपल्याला महापालिकेत दिसून आला, ज्याच्यामुळे नियंत्रण ठेवणारं जनरल बोर्ड झालं नसल्या कारण खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आपल्याला महानगरपालिकेत दिसून आला. हे मुद्दाम करण्यात आलं कारण का कोणत्याही प्रकारचं दबाव गट त्यांना नाही पाहिजे होता आणि म्हणून त्यांनी मुद्दाम इलेक्शन्स घेतले नाही. फक्त भ्रष्टाचार करण्याचं आणि टेंडर उचलण्याचं आणि पैसे कमवायचं एक मशीन महापालिकेमध्ये होतं आणि मशीन म्हणून, त्या मशीनरी म्हणून महापालिकेने आणि प्रत्येक अधिकाऱ्यांनी काम केलं. त्या भाजपचं ते एक महत्वाचं धोरण होतं की आम्हाला इलेक्शन्स नकोय, ऍडमिनिस्ट्रेटर पाहिजे आणि पाहिजे तशी मनमानीचा कारभार आम्ही महापालिकेत करू. हे सिद्ध झालं. मागच्या 9 वर्षात भाजपने तेवढं काम केलं. आपले जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांना, त्यांच्या हाताला नोकरी नव्हती, पण सगळं काही गुजरातला त्या ठिकाणी गेलं. महाराष्ट्रात पण, मुंबईचं पण आणि सोलापूरच्या सगळ्या गोष्टी गुजरातला आउटसोर्स त्या ठिकाणी करण्यात आला. काल मुख्यमंत्र्यांची स्टेटमेंट असेल की तुम्हाला दिसून आलं की काही ठिकाणी ते वेगवेगळ्या पक्षांसोबत त्या ठिकाणी अलायन्स करतात आणि खरं तर मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय भाजपचं एक पान पण हालत नाही. पण हा डॅमेज कंट्रोल बॅकफूटवर जात आहेत आणि म्हणून आपल्याला दिसून येतं. ज्या एनसीपी बरोबर म्हणाले की आम्ही मरेपर्यंत त्यांच्या सोबत जात नाही, आज त्यांच्या सोबत मांडीला मांडी लावून काम करतायत आणि मग म्हणतायत कार्यकर्त्यांवर कारवाई झाली पाहिजे. हे दुतोंडीपणा का आणि कशामुळे? डॅमेज कंट्रोल काल पालकमंत्री सोलापूरचे जे आहेत त्यांच्याकडून होताना दिसलं. ते म्हणाले की मी माफी मागतो, मी कारणीभूत आहे भाजपचा जो गोंधळ झालाय. डॅमेज कंट्रोल कुठेतरी भाजपला कळून चुकलंय की जन्मत त्यांच्या सोबत नसणारे, पैसे देऊन आणलेली गर्दी आणि खरंच जनाचा आधार, याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. पुन्हा तिथे भाजपचा जमिनीच्या लोकांपासून डिस्कनेक्ट दिसून येतो आणि हे भाजपचा खरा चेहरा आज तुमच्या समोर. जनसेवा नाही, जनसेवेची त्यांना काही घेणं देणं नाहीये. त्यांना सत्ता, पैसा आणि आता रक्त, ह्या 3 गोष्टीवर त्यांचं राजकारण येऊन थांबलंय. लोकांचा जीव गेला तरी चालेल पण आम्हाला सत्ता पाहिजे, अशी त्यांची एक मानसिकता आपल्याला दिसून येते. त्यांचा खरा चेहरा आज एक्सपोज झाला आहे आणि आम्हाला खात्री आहे की सोलापूरची जनता नक्कीच भाजपला त्यांची जागा दाखवून देईल. 10 वर्ष त्यांना चान्स दिलेला, पण आता मला असं वाटतं ते होणार नाहीये.
महाविकास आघाडी 5 पक्ष आम्ही एकत्र येऊन एक मोठी झाली आहे आणि आम्ही ताकदीने लढत आहोत, आम्ही फिरत आहोत, आम्ही ग्राउंडवर आहोत, आम्ही सगळे ग्राउंडवर आहोत, लोकांमध्ये आहोत. आम्ही भाजप सारखे सामदाम दंड वापरून एका रात्रीत सगळं करून मतं घेणारी लोक नाही आहोत, पण लोकांच्या सुखदुःखात सामील होऊन आम्ही हक्काने लढाई जिंकणारी आम्ही सगळे आहोत. आणि मला खात्री आहे की आपला सगळ्यांचा आशीर्वाद असला तर सर्वसामान्यांचा जो जाहीरनामा आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्यात तुम्ही आम्हाला मदत कराल आणि मला खात्री आहे की जनमत आमच्या बाजूने असेल. धन्यवाद.